वेलकम अगेन इन डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर. तर पहा, आपण गेल्या वेळी प्रॅक्टिकल्स त्याच्यामध्ये पाहत होतो. तर प्रॅक्टिकल्समध्ये आपण जे पहिले कॉर्डेटमधले क्लासेस आहेत त्या क्लासेसचं क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये बघितलेलं आहे आणि त्याचे एनिमल्स म्हणजे प्रोटोकॉर्डेटा, त्यानंतर इरोकॉर्डेटामधले एनिमल्स सायक्लोस्टोमा, त्यानंतर फिश, ॲम्फिबिया, ॲम्फिबियापर्यंतचा पार्ट आपण त्याच्यामध्ये बघितलेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट ह्याच्यामध्ये बघणार आहोत ते म्हणजे एव्सचा. जे प्रॅक्टिकल आहे आपल्याला ते म्हणजे स्टडी ऑफ एनी 6 कॉमन बर्ड्स फ्रॉम दी डिफरंट ऑर्डर विथ द हेल्प ऑफ द फोटोग्राफ अँड द की. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फोटोग्राफ दाखवले जाते म्हणजे कॉमन आपल्या सभोवताली असणारे त्या बर्डचे फोटोग्राफवरून ते कुठले आहेत आणि त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत ते त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करायचे आहेत. ओके, तर आपल्याकडे की आहे, त्या कीच्या उपयोगानं ते एनिमल्स कुठले आहेत ते आयडेंटिफिकेशन करायचं आहे. ते कसं करायचं ते आपण त्याच्यामध्ये नंतर बघूया. ओके, आता फक्त त्याचे कॅरेक्टर्स आणि ते एनिमल्स कुठले आहेत ते त्याच्यामध्ये बघूया. ओके, तर जनरल कॅरेक्टर्स ऑफ दी एव्स. आता एव्स जे आहे बर्ड्स आपण जर घेतले, दिस बर्ड्स आर वॉर्म ब्लडेड. एक्झोस्केलेटन जी आहे इट इज द फेदर. ओके, काय असणार आहे फेदर म्हणजे बॉडीच्या सरफेसवरती फेदर असतं. जॉज आर मॉडिफाईड इंटू हॉर्नी बिक्स ऑर दी बिल्स. जॉज जे आहेत ते जॉज त्याच्यामध्ये आहेत, पण त्या जॉजचं कन्व्हर्जन हे कशामध्ये झालेलं आहे, बिक्समध्ये किंवा बिलमध्ये झालेलं आहे. हँडलिम्स पाय प्रेझेंट आहेत. इट इज अडॅप्टेड फॉर दी वॉकिंग, पर्सिंग अँड स्विमिंगसाठी अडॅप्ट झालेले आहेत. बोन आहेत, पण ते बोन्स कसे आहेत, इट इज अ स्पॉन्जी. स्पॉन्जी मीन्स जे हाडं आहेत त्याच्यामध्ये पोकळ आहेत. का, कारण हवेमध्ये उडत असताना त्यांचं जे वेट आहे ते वेट कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही बोन्स आहेत ते कसे असतात, तर इट इज द स्पॉन्जी, लाईट इन वेट आणि कंटेनिंग एअर कॅव्हिटीज. त्याच्या आतमध्ये एअर कॅव्हिटी प्रेझेंट असते. द हार्ट जे आहे ते 4 चेंबर्ड असतं म्हणजे ऑरिकलचे 2 चेंबर, व्हेंट्रिकलचे 2 चेंबर. RBCs ह्या न्यूक्लिएटेड आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये बायकॉन्केव्ह सेप आहेत. ओव्हल इन सेप आहे म्हणजे राऊंडेड अशा RBCs त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे मेल आणि फिमेल जो असणार आहे इट इज द सेपरेट, ते सेपरेट असतात. ओनली लेफ्ट ओरी इज प्रेझेंट. हे एरियल अडॅप्टेशन आहे बर्ड्समध्ये होणारं की ज्याच्यामध्ये राईट ओरी ॲबसेंट असते, फक्त त्याच्यामध्ये लेफ्ट साईडची जी ओरी आहे ती प्रेझेंट असते की जेणेकरून त्याचं जे वेट आहे ते वेट कमी व्हावं. फर्टिलायझेशन इट इज द इंटरनल फर्टिलायझेशन होतं म्हणजे बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होतं. ओव्हीपॅरस मीन्स इट इज द एग ले करतात. ओके, अंडी घालतात पहा बर्ड्स जे आहे ते. आणि हायली डेव्हलप पॅरेंटल केअर. ओके, त्यांच्यामध्ये पॅरेंटल केअर आहे म्हणजे तयार होणारे जे काही पिलं असणार आहेत त्यांचं व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये संगोपन केलं जातं. ओके, त्यानंतर याच्यामध्ये एक फोटोग्राफ आहे पहा, इट इज द पॅरोट. ओके, ह्या पॅरोटचा आहे, ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना आयडेंटिफाय करता येतं. ओके, त्यानंतर आपण घेतो तो म्हणजे काईट. ओके, त्यानंतर हाऊस पॅरो, पॅसर डोमेस्टिकस हे आपल्याला ओळखता येतं. ओके, त्यानंतर पिजन त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर हेरॉन आपण घेतला जातो की क्लासिफिकेशनसाठी. ओके, त्यानंतर औल. ओके, आता ह्यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं, ती जी की असणार आहे ती की कशी त्याच्यामध्ये यूज करायची ते आपण नंतर बघूया. ओके, फक्त हे त्याच्यामधले एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर स्टडी ऑफ द फॉलोइंग स्पेसिमन विथ रिस्पेक्ट टू दी मॉर्फॉलॉजिकल पिक्युलॅरिटीज अँड क्लासिफिकेशन अप टू द ऑर्डर. ओके, आता ह्याच्यामध्ये श्रू, बॅट, स्क्विरल आणि लॉरिस इट इज बिलॉंग इन द क्लास मॅमलिया. ओके, मॅमलियामध्ये आहेत. आता मॅमल जर आपण बघितले किंवा सस्तन प्राणी आपण म्हणतो त्यांचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, दीज आर द वॉर्म ब्लडेड म्हणजे जे त्यांचं बॉडी टेम्परेचर आहे ते बॉडी टेम्परेचर हे सराउंडिंगनुसार चेंज नाही होत. ओके, दॅट इज द वॉर्म ब्लडेड किंवा बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग जर आपण बघितलं त्यांचं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे, किती आहे, 37 डिग्री सेल्सिअस. ओके, त्यानंतर स्किन कव्हरेड विथ हेअर्स. ओके, फिदर्स नसतात, हेअर्स प्रेझेंट आहेत. एक्सटर्नल पिन्ना म्हणजे बाहेरचा कान प्रेझेंट असतो. मेमरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत. ओके, मस्क्युलर डायफ्रॅम, आता थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे छातीची कॅव्हिटी आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटी म्हणजे पोटाची कॅव्हिटी, ह्या दोघांना सेपरेट करणारं त्याच्यामध्ये एक मस्क्युलर डायफ्रॅम आहे म्हणजे सेप्टम आहे. ओके, त्याला डायफ्रॅम म्हटलं जातं. टीथ जे आहे ते वेगवेगळ्या टाईपचे असतात. ओके, एकाच टाईपचं टीथ नसतं म्हणून त्याला हेट्रोडंट म्हटलं जातं. थिकोडंट फिक्स्ड इंटू द बोनी सॉकेट. आता जे टीथ आहेत पहा ते टीथ जर आपण बघितले
जे जॉज आहे म्हणजे लोअर ज्या अप्पर ज्या, ओके, खालचा जबडा आणि वरचा जबडा, त्याच्यामध्ये जे काही बोन आहे त्या जॉचा, त्याच्यामध्ये ते टीथ फिट झालेले आहेत. आणि 2 टाईपचे टीथ असतात, एक म्हणजे मिल्क टीथ आणि परमनंट टीथ आपण म्हणतो. ओके, दुधाचे दात आणि त्यानंतर येणारे दात. ओके, त्यामुळं इट इज नोन ॲज द डायफायकोडन. स्कल विथ अ 2 ऑसिपिटल कोंडाय. ऑसिपिटल कोंडायल म्हणजे जिथं पाठीचा मणका म्हणजे स्पायनल कॉर्ड जो आहे, जो स्कलला म्हणजे डोक्याची कवटी आहे, तिथं ज्या ठिकाणी घट्ट अटॅच होतो त्या ठिकाणी तिथं एक खोबण असते आणि ते 2 खोबणी असतात. ओके, त्याला ऑसिपिटल कोंडायल म्हटलं जातं. आता मोस्ट ऑफ दी मॅमल्स हॅविंग द 7 सर्विकल व्हर्टिब्री. सर्विकल व्हर्टिब्री म्हणजे जो काही मानेचा पार्ट आहे, त्या मानेच्या पार्टमध्ये 7 व्हर्टिब्री म्हणजे पाठीचे मणके त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. 4 चेंबर्ड हार्ट आहे. RBC नॉन न्यूक्लिएटेड, RBCमध्ये न्यूक्लियस नसतो. ब्रेन विथ 4 ऑप्टिकल लोब्स आणि मोस्टली व्हिव्हिपॅरस आहे. व्हिव्हिपॅरस म्हणजे गिव्ह बर्थ टू दी यंग वन्सनं तिथं बर्थ देतात. आता त्याचे एक्झाम्पल ह्याच्यामध्ये जर बघितले तर क्लासिफिकेशन जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जे ॲनिमल्स, चारी जे ॲनिमल्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन पहा. किंगडम ॲनिमालिया, फायलम कॉर्डेटा, सबफायलम व्हर्टिब्रेटा, सुपर क्लास टॅपोडा, क्लास मेमलिया. त्यानंतर ऑर्डर इन्सेक्टिव्होरा, त्याच्यामध्ये सोरेक्स आहे. ओके, इन्सेक्ट इटर आहे म्हणून त्याला इन्सेक्टिव्होरा म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड क्लास आहे कायरोप्टेरा. इट इज हँडविंग्स प्रेझेंट म्हणजे बॅट. ओके, हात जे असणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये विंग्स असतात पहा. ओके, म्हणून त्याला कायरोप्टेरा म्हटलेलं आहे. ऑर्डर रोडेन्सिया. रोडेन्सिया रोडन्स. ओके, कुडतरणारे आपण त्याला म्हणतो. फॉर एक्झाम्पल रॅट असेल, माऊस असेल ते त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामधला एक आहे तो म्हणजे फुनॅम्बुलस हा आहे. त्यानंतर ऑर्डर प्रायमेट्स. प्रायमेट्समध्ये कोण येतं तर चिंपांजी असेल, मंकी असेल ते त्याच्यामध्ये येतात. आणि त्यामधला एक बघायचा आहे तो म्हणजे लॉरिस. ओके, ना पहिल्यांदा आपण बघूया इट इज द सोरेक्सचं हे क्लासिफिकेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता त्याची यामध्ये बॉडी जर आपण बघितली, इट इज ॲज लाईक द माऊस. जसा माऊस असतो त्या माऊससारखंच त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. फक्त इथला जो पुढचा जो पार्ट असतो माऊसचा हा कसा झालेला आहे, पॉइंटेड झालेला, लॉंग पॉइंटेड स्नाउट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. ओके, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर सोरेक्स इट इज कॉल्ड ॲज अ स्क्रू म्हटलं जातं त्याला. इट इज द रॅट लाईक आणि मेझरिंग 12 ते 15 सेंटीमीटर लॉंग आणि टेल धरून तेवढं लॉंग असू शकतं. बॉडी रेडिश ब्राऊन और पेल कलरची असते. कवर्ड इट विथ सिली फर. ओके, त्याच्या बॉडीवरती सिली असे फर्स आहेत. स्नाउट इज इलॉंगेटेड आहे. ओके, डोक्या म्हणजे पुढचा जो हा पार्ट जो आहे त्याला स्नाउट म्हटलं जातं, ते इलॉंगेटेड आहे. लिम्स आर 5 कॉल्ड डिजिट्स. ओके, लिम्स जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये क्लॉज प्रेझेंट आहे. ओके, त्यानंतर थ्रू फीड ऑन इन्सेक्ट असेल किंवा वर्म्स असेल किंवा माईस असेल ते खातात. दे कॅनॉट बी लाईव्ह विदाऊट फूड फॉर मोर दॅन 10 days. ओके, 10 दिवस त्याला जर काही फूड नाही मिळालं तर ते जगू शकत नाही, म्हणजे त्याला कंटिन्युअसली फूड लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे बॅट तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते जे फोरलिम्स आहेत त्या फोरलिम्समध्ये देर इज द एक कनेक्टिव्ह टिश्यू असा अटॅच झालेला आहे जो फोरलिम्सला म्हणजे हातांना आणि पायांना कनेक्ट करतो. ओके, त्यामुळं त्याच्यामध्ये उडता येतं आपण असं म्हणतो बा. ओके, इट इज नोन ॲज द विंग मेम्ब्रेन. ओके, त्याला विंग मेम्ब्रेन म्हटलं जातं. त्याचा उपयोग जसं बर्ड्स हे फेदरचा किंवा विंगचा उपयोग हे फ्लाय करण्यासाठी करतात, तसं हे बॅट त्याचा उपयोग हे फ्लाय करण्यासाठी करतात. ओके, बॉडी स्मॉलर इन साईज अँड कव्हर्डेड विथ अ सॉफ्ट फर त्याच्यामध्ये असतात. स्नाउट इज शॉर्ट म्हणजे तोंडाचा पुढचा पार्ट बघितला आहे शॉर्ट असतो. पिन्ना प्रेझेंट आहेत, एअर पिन्ना आहेत, ते लार्ज असतात अँड ऑफन प्रोव्हाइडेड विथ अ फ्लॅक्स. ओके, असे फ्लॅगसारखे म्हणजे झेंडा जसा असतो पहा त्यासारखं आपल्याला त्याच्यामध्ये स्ट्रक्चर दिसतं. आयज अ स्मॉल, व्हिजन वीक असते, एकदम स्मॉल आहे. व्हिजन वीक म्हणजे दिसायला कमी येतं त्याच्यामध्ये. टेल स्मॉल असते इन्क्लुडिंग द इंटरफोरामेल फेमोरल मेम्ब्रेन त्याच्यामध्ये असतं. ओनली फर्स्ट डिजिट इज क्लॉ. ओके, पहिलं जे डिजिट असणार आहे तेच फक्त त्याच्यामध्ये क्लॉ असतात आणि बाकीच्यामध्ये त्याच्यामध्ये नसतात. देअर इज आर इन्सेक्टिव्होरस म्हणजे इन्सेक्ट खातात किंवा फ्रुगिव्होरस म्हणजे फ्रूट्स खातात. आणि सँगिव्होरस म्हणजे फीड्स ऑन दी ब्लड म्हणजे बाकीचे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये ब्लड जे आहे ते ब्लडसुद्धा सक करतात. आणि नॉक्टर्नल आहेत. नॉक्टर्नल म्हणजे रात्री फिरणारे, दिवसा ते फिरत नाही. ओके, आता बऱ्यापैकी जर बॅट जर बघितल्या ते रात्री जातात, पण जात असतात त्यांना रात्री दिसत नाही, तर ते कसे फ्लाय होतात, ते प्रोड्यूस द अल्ट्रासाऊंड वेव्स. आणि ते अल्ट्रासाऊंड वेव्ह ज्यावेळी पुढे येणारं एखादं झाड असेल किंवा एखादा पर्वत असेल, माउंटन्स असतील, त्याच्यावरती आढळतात आणि ते रिव्हर्स येतात आणि रिफ्लेक्ट झालेले जे साऊंड वेव्स आहेत अल्ट्रासाऊंड वेव्स ते आयडेंटिफाय करतं. आणि
आयडेंटिफाय केल्यानंतर पुढे किती लांब हे झाड असणार आहे, माउंटन असणार आहे किंवा धोका किती लांब आहे त्याच्यावरून अनालिसिस करून ते पुढे पुढे जात राहतं. आणि सेन्स ऑफ स्मेल हा खूप जास्त असतो जिथे जिथं फ्रुटी ऑर्डर आहे, म्हणजे जिथं फ्रूट्स असणार आहेत मोठे मोठे. ओके, तर त्याच्या स्मेलनी त्या ठिकाणी फ्लाय करत जातं आणि ते फ्रूट जे आहे ते फ्रूट खाण्याचा ते प्रयत्न करतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे फुनॅम्बुलस, म्हणजे खारकुटी आपण म्हणतो पहा. हे ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे की त्याच्या बॉडीच्या सरफेसवरती असे 3 स्ट्रिप्स असतात पहा, आणि बुशी टेल असते. टेल जर आपण बघितले त्याच्यावरती जे फर आहेत ते फर असे वरती आल्यासारखे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. ओके, इट इज कॉमनली कॉल्ड ॲज द स्क्विरल किंवा त्याला गिलहारी हे हिंदीमध्ये म्हटलं जातं. बॉडी इलॉंगेटेड कव्हर्डेड विथ अ फर, बॉडीच्या वरती फर्स प्रेझेंट आहेत. 5 लॉन्जिट्युडिनस स्ट्रिप्स ऑफ द डार्क कलर आर प्रेझेंट ऑन द बॅक. ओके, बॅकवरती जर बघितले असे डार्कली आपल्याला 3 पट्टे दिसतात काळे, पण ते ॲक्च्युअली 5 पट्टे आहेत. असे 5 स्ट्रिप्स त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. टेल इज इलॉंगेटेड आणि बुशी आहे. ओके, त्यानंतर आईज अँड इयर पिन्नी आर लार्ज आहेत. ओके, इयर पिन्नी लार्ज असतात. फोर लिम्स हॅव अ इनकॉन्सिपियस थंब. ओके, अँड हँडलिम्स हॅव 4 क्लॉड डिजिट. आता याच्यामध्ये 4 लिम्स जर आपण बघितलं आहे त्याच्यामध्ये थंब असतात, पण ते इनकॉन्सिपियस म्हणजे दिसत नाही आपल्याला व्यवस्थितपणे, त्यामुळे 4च बोटं असल्यासारखी दिसतात. पण पाय जर बघितले तर त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे 5 डिजिट दिसतात आणि क्लॉज प्रेझेंट आहेत. तर त्याच्यामध्ये काय आहे, नखंसुद्धा असतात. अर्बोरल आहे म्हणजे झाडावरती राहणारा आहे. ॲक्टिव्ह क्लाइंबर म्हणजे झाडावरती व्यवस्थितपणे स्पीडनी त्याला चढता येतं. फीड ऑन नट्स. ओके, जे नट्स असतील पहा किंवा झाडावरती असणारे ओके सीड्स असतील किंवा फ्रूट्स असतील ते त्याच्यामध्ये खातात. ओके ना, त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे लॉरिस. ओके, हे एक मॅमलिया आहे. ओके, प्रायमेटमध्ये म्हणजे माणसाच्या जवळ असणारा त्याला म्हटलं जातं, म्हणून ते प्रायमेटमध्ये इन्क्लूड आहे. ओके, त्याच्यामध्ये लोरिस बॉडी इज कव्हर्डेड थिक आणि उली ब्राउनिश फर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. हेड इज फॉक्स लाईक. ओके, आता हे तोंड बघा, त्याचं जसं कोल्ह्याचं तोंड असतं त्यासारखं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. देर आई इज बल्झिंग. आई जे आहेत असे मोठे झालेले आणि बाहेर आल्यासारखे आपल्याला दिसतात. डिस्टिंक्स अँड क्लोजली प्लेस्ड. ओके, आई जे आहे ते जवळजवळ आहे, लांब नाही आहे त्याच्यामध्ये. पिना ऑफ एअर इट इज द स्मॉल आहे. त्यानंतर कोनिकल आहे म्हणजे असे त्रिकोणाकृती दिसतात. नॉस्ट्रिल्स आर स्मॉल म्हणजे नाकाचं ओपनिंग जे असतं ते खूप स्मॉल त्याच्यामध्ये आहे. द डिजिट्स हॅव फ्लॅट नेल्स. ओके, डिजिट जे आहेत म्हणजे बोटं जी असणार आहे त्याच्यामध्ये फ्लॅट नोज. सेकंड डिजिट विच हॅव अ शार्प क्लॉ. पण सेकंड जे डिजिट असणार आहे हे त्याच्यामध्ये एकदम असा मोठा क्लॉ तर प्रेझेंट असतो. टेल जी आहे इट इज द लॉंग बट प्रिहेन्साईल. लॉंग असते, मोठी असते, पण प्रिहेन्साईल म्हणजे त्याच्यामध्ये राऊंडेड होत नाही किंवा जे काही ब्रांचेस असणार आहे तो ज्या झाडाच्या फांदीवरती बसतो त्या फांदीला ते गुंडाळत नाही. ओके, दिस आर अर्बोरल म्हणजे झाडावरती राहणारा आहे. नॉक्टर्नल आहे म्हणजे रात्री फिरणारा आहे. आणि फीड्स ऑन फ्रूट अँड स्मॉल इन्सेक्ट. ओके, झाडावरती असणारे फ्रूट्स असतील किंवा छोटे छोटे जे इन्सेक्ट असणार आहेत त्या इन्सेक्टना खाण्याचा तो प्रयत्न करतो. ओके ना, ओके, तर हे एक प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये जे पुढचे प्रॅक्टिकल आहेत ते पुढच्या वेळी बघूया. ओके.